मित्रांनो, आज एक अतिशय पॉवरफुल टेक्निक मी शेअर करणार आहे, ज्याचा वापर जर तुम्ही केलात तर तुम्हाला 3 असे इमेन्स फायदे होणार आहेत की ज्याच्यामुळे तुमची जी पर्सनॅलिटी आहे ती एकदम वेगळ्या नेक्स्ट लेवलला गेलेली तुम्हाला दिसून येईल. आता बघा, इंग्लिश बोलताना आपल्या सगळ्यांनी फिलर्स आपण ऐकले असतील आणि आपण वापरले सुद्धा असतील. आता फिलर्स म्हणजे काय, तर 2 वाक्य ज्यावेळेला आपण बोलतो, ज्यावेळेला 2 वाक्य किंवा 2 विचार आपल्याला बोलायचे असतात, तर त्याच्यामध्ये आपण काहीतरी शब्द ऍड करतो, जसं की हा, आय नो, यू नो, अँड, आय थिंक, बट, अशा प्रकारचे अनेक शब्द आपण त्या ठिकाणी ऍड करतो. आता हे शब्द का ऍड करतो आपण, कारण की आपला पहिला विचार जो आहे तो पक्का असतो, किमान आपल्याला माहिती असतो. तो बोलून झाल्यानंतर मित्रांनो, दुसरा विचार जर आपला पक्का नसेल, जर त्याची क्लॅरिटी मनामध्ये नसेल, तर आपल्याला थोडा मायक्रो सेकंडचा टाइम पाहिजे असतो तो विचार ऑर्गनाईज करण्यासाठी. आणि हा विचार आपल्याला ऑर्गनाईज करायचा असतो, म्हणून आपण तो विचार अजून तयार नाही, म्हणून आपण मधला गॅप जो आहे तो ह्या फिलर्सने आपण भरायचा प्रयत्न करतो. आता अशा प्रकारचे फिलर जर आपण प्रत्येक वाक्यानंतर जर वापरायला लागलो तर त्याचं इम्प्रेशन काही चांगलं पडत नाही. मग आता हे अवॉइड कसं करायचं, तर त्याच्यासाठी ही एक टेक्निक आहे, त्याचं नाव आहे पॉज टेक्निक. पॉज टेक्निक मी त्याचं डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतो. समजा मी तुम्हाला हाच मुद्दा पुन्हा सांगतोय, आणि मी जर तुम्हाला सांगायला लागलो की बघा, एक टेक्निक आहे, आय थिंक, तुम्ही जर ती वापरली तर तुम्हाला खूप छान असा त्याचा बेनिफिट डेफिनेटली मिळणार आहे. अँड आय एम व्हेरी शुअर की जर का तुम्ही ही टेक्निक वापरली तर तुम्हाला छानपैकी बेनिफिट मिळेल. त्याच्यामध्ये मी खूप सारे फिलर्स वापरले, ते काही कंटिन्युअस नव्हतं. बघा, आता हीच गोष्ट जर मी तुम्हाला पॉज वापरून जर का सांगितली, जसं की फॉर एक्झाम्पल, मित्रांनो, आज मी तुम्हाला एक सुंदर टेक्निक सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान असा बदल घडेल. पॉज ही टेक्निक खूप सोपी आहे, पण ही जर टेक्निक तुम्ही वापरली तर याचे 3 फायदे तुम्हाला मिळतील. पॉज ही प्रॅक्टिकली करून बघा, म्हणजे ऐकणाऱ्याच्या लिसनिंग वरती, त्याच्या अटेन्शन वरती काय फरक पडतो हे तुमच्या लक्षात येईल. पॉज बघा, मी मध्ये पॉज घेतो. ऍक्च्युली पॉज घेण्याचे 3 फायदे आहेत. 3 फायदे. पहिला फायदा असा मित्रांनो की मला विचार करायला वेळ मिळतो. पहिला विचार संपला की दुसरा विचार ऑर्गनाईज करण्यासाठी मला वेळ मिळते. ही जी काही मधली गॅप आहे, ही गॅप मी त्या ठिकाणी फिलर्स न वापरता माइंडफुली मी स्टॉप करतो. मी बोलतच नाही, 1 सेकंदाचा गॅप घेतो. हा पहिला फायदा आहे की मला विचार ऑर्गनाईज करण्यासाठी मला वेळ मिळते. दुसरा फायदा याचा असा मित्रांनो की ज्या वेळेला एखादी व्यक्ती मला ऐकते तर त्या व्यक्तीला सुद्धा मी जे सांगितलं आहे ते समजून घेण्यासाठी, ती जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रोसेस करण्यासाठी वेळ मिळतो. आणि या टेक्निकचा तिसरा आणि सगळ्यात मोठा बेनिफिट असा आहे मित्रांनो की ऐकणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं की आपल्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आहे, कॉन्फिडन्स आहे. आपण ज्या वेळेला बोलतोय, आपण रॅन्डमली बोलत नाही आहोत, आपण विचार करून बोलतोय. त्यामुळे पॉज घेणं हे वाईट नाही मित्रांनो. पॉज घेणं ऍक्च्युली खूप चांगली टेक्निक आहे. रॅन्डमली फिलर्स ऍड करण्यापेक्षा जर पॉज घेऊन आपण बोललो तर याचे हे 3 फायदे जे मी अनुभवले, मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा त्याचा एक्सपिरियन्स जो आहे तो घेतला पाहिजे. इंग्लिश बोलताना ह्या टेक्निकचा आवर्जून इम्प्लिमेंटेशन करा. मित्रांनो, ही टेक्निक मी स्वतः खूप वेळा वापरली आणि याचा मला खूप इमेज बेनिफिट झालाय. तुम्ही देखील मित्रांनो ह्या टेक्निकचा वापर करा. मला 100% गॅरंटी आहे की तुम्हाला ह्या टेक्निकचा खूप फायदा होईल. आणि तुम्हाला जर का ही टेक्निक आवडली असेल तर आपल्यासारख्या गरजू लोकांना ही टेक्निक डेफिनेटली शेअर करा. थँक्यू सो मच.